आणि आता अन्य काही बातम्यांचा वेगवान आढावा। उपमुख्यमंत्री पण त्यापूर्वी एक ब्रेकिंग न्यूज हाती येते ती म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सलग 2 सरकारी कार्यक्रमात अनुपस्थित राहिले आहेत। कालच्या महाडच्या चौदार तळ्याच्या कार्यक्रमाला आणि आज लोकभवनातील दीक्षांत समारंभाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अनुपस्थित राहिले आहेत। त्यामुळे सध्या चर्चेला उधाण आलंय। आपले प्रतिनिधी आवेश तांदळे आपल्यासोबत जोडले गेले। आवेश, काय अधिक माहिती आहे याबद्दल? नक्कीच मिलिंद, आपल्याला माहित असेल काल राज्याचे मुख्यमंत्री आणि बरेच नेते हे महाडच्या चौदार तळ्याच्या कार्यक्रमाला होते, पण तिथं एकनाथ शिंदे उपस्थित नव्हते। आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज देशाचे उपराष्ट्रपती महाराष्ट्र दौऱ्यावर खास करून मुंबईत आहेत। मुंबईत त्यांच्या कार्यक्रमात तिथे सुद्धा एकनाथ शिंदे उपस्थित नाहीत। याची एक दुसरी बाजू अशी की नाशिकचा जो भोंदूबाबा आहे अशोक खरात याला अटकेनंतर त्याच्यासोबतचे फोटो एकनाथ शिंदे यांचे सुद्धा व्हायरल झालेले होते। आणि या प्रकरणी यापूर्वीच महिला आयोगाचे अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी सुद्धा राजीनामा दिलेला होता। तर दुसरीकडे ठाकरे शिवसेनेचे जे नेते आहेत त्यांनी एकनाथ शिंदे आणि दीपक केसरकर यांच्या विरुद्ध आक्रमक भूमिका घेतलेली आहे। सलग 2 दिवस जे सरकारी कार्यक्रम आहेत त्या दोन्ही कार्यक्रमाला एकनाथ शिंदे उपस्थित नव्हते। मिलिंद, आवेश, तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल।